नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण चकलीची भाजणी आणि त्या भाजणीपासून संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या चकल्या कशा बनवायच्या तेच बघणार आहोत। चकली इथे तुम्ही बघा काय मस्त काटेरी झालेली आहे, अजिबात तेलकट ही चकली होत नाही। इथे ही चकली मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे। आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत ही चकली झालेली आहे। अगदी संपेपर्यंत ही चकली अशीच खुसखुशीत राहते। ही चकली इथे मी तुम्हाला खाऊन सुद्धा दाखवते आहे, आवाज तुम्ही ऐका। अगदी कमी साहित्यामध्ये चकलीची भाजणी कशी तयार करायची आणि त्या भाजणीपासून उकड न काढता अगदी परफेक्ट चकल्या कशा बनवायच्या हे डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। भरपूर साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केलेली आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला भाजणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। तर इथे मी अर्धा किलो जुना तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही इथे राशनचा तांदूळ सुद्धा वापरू शकता, फक्त तांदूळ जुना घ्यायचा आहे। हा जो तांदूळ आहे हा मी धुवून घेतला होता आणि त्याला वाळवून घेतला। आता डाळी ज्या आहे त्या इथे मी धुतलेल्या नाहीये, त्या फक्त पुसून घेतलेल्या आहे। अर्धा किलो तांदूळ घेतला होता, त्यासाठी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे तांदूळाच्या अर्ध्या प्रमाणामध्ये इथे चणा डाळ घेतलेली आहे। सोबतच 100 ग्रॅम इथं मूग डाळ घेतलेली आहे आणि 100 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे। तर मी इथे उडद डाळ आणि साबुदाण्याचा वापर केलेला नाहीये, फक्त ज्वारी वापरली आहे। ज्वारीमुळे चकल्या ज्या आहेत त्या जास्त खुसखुशीत होतात। तुम्ही जर याआधी कधी वापरली नसेल तर एकदा नक्की वापरून बघा। सोबतच 50 ग्रॅम इथे पोहे घेतलेले आहे, जाड पोहे इथे वापरले आहे। त्यानंतर 20 ग्रॅम धणे घेतलेले आहे आणि 10 ग्रॅम इथं जिरं घेतलेलं आहे। इथं घेतलेल्या साहित्याचं वाटीचं आणि वजनाचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। आता हे घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे साहित्य भाजण्यासाठी कढई जी आहे ती जाड तळाचीच घ्यायची आहे। सुरुवातीला तांदूळ भाजून घेऊया। हे सगळं साहित्य भाजत असताना गॅस कमीच ठेवायचा, कुठेही मोठा करायचा नाहीये। तांदूळ जे आहे ते आपल्याला अगदी कमी गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। इथे तांदळाचा आपल्याला रंग वगैरे बदलवायचा नाहीये, अगदी कमी गॅसवरती ते कडकडीत गरम सुद्धा होतील आणि छान कुरकुरीत सुद्धा होतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर सतत अशा पद्धतीने हलवत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटाचा वेळ तांदूळ भाजण्यासाठी लागू शकतो। तांदळाचा कुठेही इथे रंग बदलू द्यायचा नाहीये। तांदूळ थोडेसे हातामध्ये घेऊन त्याला चुरा सुद्धा तुम्ही करून बघू शकता। तांदूळ बघा व्यवस्थित भाजले गेलेले आहे। तांदूळ मी थोडेसे हातावरती चुरा करून बघितले होते। आता हे एका कापडावरती आपल्याला काढून घ्यायचे आहे। तांदूळ भाजून झालेले आहे, आता लगेचच चणा डाळ भाजून घेऊया। चणा डाळ भाजण्यासाठी जरा थोडासा वेळ जास्त लागतो, पण अगदी कमी गॅसवरती चणा डाळ सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। हलकासा याचा रंग बदलायला लागला किंवा मग थोडीशी डाळ खाऊन बघायची। खाताना जर ती थोडीशी कडक कुरकुरीत वाटली तर डाळ आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे असं समजायचं। डाळ सुद्धा नंतर काढून घ्यायची। आता तुम्ही इथे बघू शकता चणा डाळीचा हलकासा रंग जो आहे तो बदलायला लागलेला आहे। आता चणा डाळ आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे, छान कुरकुरीत झालेली आहे। चणा डाळ सुद्धा आपण काढून घेऊया। आता लगेचच आपण मूग डाळ भाजून घेऊया। मूग डाळ जी आहे ती भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटाचा फक्त वेळ लागतो। गॅस कुठेही मोठा करायचा नाही, अगदी कमी गॅसवरतीच या डाळीचा सुद्धा हलकासा रंग बदलतपर्यंत आपण ही भाजून घेऊया। कुठल्याही डाळीचा खूप जास्त डार्क रंग करायचा नाहीये आणि ही जी भाजणी आहे ही खूप जास्त सुद्धा भाजायची नाहीये। बघा अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हलकासा याचा रंग बदलला गेलेला आहे। मूग डाळ सुद्धा आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे, ती सुद्धा काढून घेऊया। आता ज्वारी भाजून घेऊया। ज्वारी सुद्धा अगदी कमी गॅसवरतीच याचा हलकासा रंग बदलतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। याला सुद्धा अगदी 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागू शकतो, खूप जास्त वेळ लागत नाही। बघा ज्वारीचा रंग इथे तुम्ही बघा हलकासा याचा रंग बदलला गेलेला आहे। ज्वारी आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे, ती सुद्धा काढून घेऊया। आता पोहे भाजून घेऊया। पोहे भाजायला तर अगदी 2 मिनिटाचा वेळ लागतो। पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पोहे छान कडकडीत गरम आले की थोडेसे हातावरती घेऊन त्याचा चुरा करून बघायचा। जर ते व्यवस्थित चुरा झाले तर समजायचं आपले पोहे व्यवस्थित भाजले गेलेले आहे। बघा पोहे छान भाजले गेलेले आहे, लगेचच काढून घेऊया। आता सगळ्यात शेवटी आपले धने आणि जिरे जे आहे ते भाजून घेऊया। तर हे दोन्ही मी सोबतच इथे टाकून घेतलेले आहे।
याला सुद्धा हलका याचा रंग बदलतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता हे जिरं आणि धणे भाजत असताना घरभर याचा छान सुवास दरवळतो। बघा हे सुद्धा छान भाजून झालेलं आहे, लगेचच आपण काढून घेऊया। आता हे जे सगळं साहित्य आहे हे कापडावरती काढण्यामागचं कारण म्हणजे जर आपण हे एखाद्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये जर काढलं असतं तर खालच्या साईडने हे गरम असल्यामुळे वाफ तयार झाली असती आणि हे सगळं साहित्य ओलसर झालं असतं आणि ते व्यवस्थित दळल्या नसतं गेलं। आता हे सगळं साहित्य आपण कापडावरती काढल्यामुळे काय झालं, याची वाफ अजिबात तयार झाली नाही। हे थंड सुद्धा अगदी लवकर होतं आणि आपण जसं याला भाजलेलं आहे कुरकुरीत ते तसंच्या तसंच राहतं। हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे चक्कीवरून दळून आणायचं आहे। आता ही जी चकलीची भाजणी आहे ही दळून आणताना जर जमत असेल तर बेसनावरतीच टाकायची, म्हणजे दळत असताना सुरुवातीला बेसन आणि त्यावरती भाजणीचं पीठ दळून आणायचं आणि अगदी बारीक दळून आणायचं आहे। बघा 1 किलोच्या भाजणीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे, जेवढं साहित्य आपण वापरलं होतं तेवढ्यामध्ये। आता ही जी भाजणी आहे या भाजणीपासून चकल्या कशा बनवायच्या ते आपण बघून घेऊया। तर इथे मी ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य घेतलं होतं त्याच वाटीने हे पीठ सुद्धा मोजून घेते आहे। 4 वाट्या इथे मी हे पीठ घेतलेलं आहे, खूप जास्त दाबून भरलेलं नाहीये, 400 ग्रॅम हे पीठ भरलेलं आहे। आता याला तेल किती घ्यायचं ते सुद्धा सांगते। तेलाचं मोहन आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर जवळजवळ तुम्ही इथे 75 ते 80 ग्रॅम पर्यंत तेल घेऊ शकता। आता ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे 4 वाट्या त्याच वाटीने अर्धा वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे। आता भाजणी एका परातीमध्ये मी इथे काढून घेतलेली आहे। यामध्ये जे कोरडे मसाले आहे ते टाकून घेऊया। 2 चमचे लाल तिखट टाकलं, पाव चमचा इथे हळद टाकलेली आहे, 2 चमचे मीठ टाकून घेतलं, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरा। 1 चमचा ओवा टाकून घेतला आणि 2 चमचे इथे तीळ टाकून घेतलेले आहे। हे सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे तेल आपण घेतलेलं होतं ते तेल एका कढईमध्ये टाकून कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे अंदाज जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 100 ग्रॅम जर तुम्ही भाजणी घेतली तर त्याला फक्त 20 ग्रॅम तुम्हाला तेलाचं मोहन टाकायचं आहे। आपण 400 ग्रॅम घेतली होती त्यामुळे इथे 80 ग्रॅमच्या जवळजवळ इथे तेलाचं मोहन टाकलेलं आहे। त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही, नाहीतर चकली जी आहे ती खूप जास्त तेलकट होऊ शकते किंवा ती तुटू सुद्धा शकते। आता हे कडकडीत तेलाचं मोहन या पिठावरती टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे भरपूर गरम होतं त्यामुळे चमच्याने मिक्स करून घेतलं आणि आता हाताच्या साहाय्याने व्यवस्थित दोन्ही हातांनी याला चोळून चोळून पिठामध्ये हे जे तेलाचं मोहन आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण उकड न काढता भाजणीची चकली आज आपण बनवणार आहोत। बघा या पिठाला जे तेलाचं मोहन आहे ते व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ जे आहे हे भिजवण्यासाठी आपल्याला थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे, म्हणजे खूप जास्त कडकडीत गरम नाही किंवा खूप जास्त थंड नाही, थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, खूप सैलसर ठेवायचं नाही। चकल्यांचं पीठ जर इथं खूप सैलसर भिजवलं तर चकली बनवताना त्याला काटे व्यवस्थित उमटणार नाही। तर थोडं थोडं पाणी टाकून पाण्याचा अंदाज घेत घेत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर हे 4 वाट्या आपण पीठ घेतलं होतं त्यासाठी 2 वाट्याच्या जवळजवळ पाणी इथं लागू शकतं। बघा अशा पद्धतीचं घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता यातला छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे, त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे साच्यामध्ये टाकण्याच्या आधी। आता इथे मी साचा घेतलेला आहे, त्याला चकलीची जी प्लेट आहे ती लावून घेतली, साच्याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता लगेचच जे पीठ आपण मळून घेतलं होतं ते साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात चकल्या पाडून घ्यायच्या आहे। जे उरलेलं पीठ आहे त्यावरती झाकण ठेवून ते बाजूला ठेवून द्यायचं। मी इथं चकल्या करण्यासाठी छोटे छोटे पेपरचे तुकडे करून घेतलेले आहे, तुम्ही एखाद्या प्लेटवरती किंवा ताटामध्ये सुद्धा या चकल्या बनवू शकता। बघा अशा पद्धतीने चकली करून घ्यायची आहे। चकली बनवतानाच तुम्हाला समजत असेल काय सुंदर याला काटे उमटत आहे। आता शेवटचं जे चकलीचं टोक आहे ते व्यवस्थित चिपकवून घ्यायचं, बघा अशा पद्धतीने। आता अशाच पद्धतीने 3-4 चकल्या इथं मी करून घेते आहे। आता इथं चकली बनवताना जर चकली तुटत असेल तर हे जे पीठ आहे हे थोडंसं पाणी लावून पुन्हा मळून घ्यायचं, म्हणजे ते पीठ थोडं कडक झालेलं आहे। तर पुन्हा मळून एकदा साच्यामध्ये ते भरून घ्यायचं, म्हणजे चकली जी आहे ती तुटणार नाही। बघा 4 चकल्या इथं मी करून घेतलेल्या आहे। बाजूला कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, लगेचच आपण चकल्या तळून घेऊया। आता इथं चकल्या तळण्यासाठी तेल मीडियमच गरम असायला हवं, खूप जास्त कडकडीत तेल गरम नको। चकलीचा एक तुकडा तेलामध्ये टाकून बघितला, बघा याला छान बुडबुडे आलेले आहे। आता लगेचच आपण चकल्या तेलामध्ये टाकून घेऊया।
बघा पेपरवरून चकल्या ज्या आहेत ते तेलामध्ये टाकणं किती सोपं आहे। आता चकल्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला झारा वगैरे लावायचा नाही। थोड्याशा खालच्या साईडनी चकल्या कडक आल्या की मग नंतर त्या पलटवून घ्यायच्या। चकल्या तेलामध्ये टाकताना गॅस मोठाच ठेवायचा। चकल्या तेलामध्ये टाकल्यानंतर मग मात्र गॅस मीडियम करायचा आणि चकल्या तळतपर्यंत मीडियमच गॅस ठेवायचा। मीडियम गॅसवरती चकल्या तळून घ्यायच्या आहे। बघा चकल्या इथे पलटवून घेतलेल्या आहे। आता छान हलकासा लालसर रंग येईपर्यंत या चकल्या तळून घ्यायच्या आहे। आता चकल्या तळत असताना गॅस जर तुम्ही खूप जास्त मोठा ठेवला तर त्या वरून लगेच लाल होतील आणि आतून कच्च्याच राहतील। मग अशा चकल्या नरम सुद्धा लवकरच पडतात। त्यामुळे मीडियम गॅसवरतीच लालसर रंगावरती या चकल्या तळून घ्यायच्या आहे। बघा चकल्या छान तळून झालेल्या आहे। आता लगेचच आपण त्या काढून घेऊया। याला काटे बघा काय मस्त उमटलेले आहे। रंग बघा काय छान आलेला आहे। आता चकल्या आपण काढून घेऊया। आता इथं चकल्यांची दुसरी बॅच सुद्धा तळून दाखवते। बघा अशा पद्धतीने पेपरवरून चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहे। खालच्या साईडने थोड्याशा चकल्या कडक आल्या की मग त्या पलटवून घ्यायच्या आणि छान लालसर रंगावरती त्याला तळून घ्यायच्या आहे। बघा दुसरी सुद्धा चकल्याची बॅच इथं मी तळून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण पिठाच्या चकल्या मी इथं करून घेतलेल्या आहे। अगदी खुसखुशीत आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे। अजिबात तेलकट या चकल्या होत नाही। तर इथं मी तुम्हाला एक चकली दाखवते सुद्धा। चकली बघा काय मस्त काटेरी झालेली आहे। आज आपण उकड न काढता या चकल्या बनवलेल्या आहे तरी सुद्धा अजिबात तेलकट झालेल्या नाहीये। बघा हाताला अजिबात तेल लागत नाहीये। यावरूनच तुम्हाला समजत असेल। एक चकली इथं तोडून सुद्धा दाखवते। आवाज ऐका चकलीचा। आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती खुसखुशीत ही चकली तयार झालेली आहे। आज मी जेवढं प्रमाण चकलीचं सांगितलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये 25 ते 30 मीडियम साईजच्या चकल्या तयार होतात। तर माझ्या या पद्धतीने ही भाजणीची चकली एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।